नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे खास आपल्या चोकंदळ मित्रांसाठी, ती म्हणजे लग्नाच्या पंक्तीतील मसाला वांगी। तर चला बघूया। नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोकंदळ पोटोबा। आज पुन्हा एक नवीन विशेष व्हिडिओ घेऊन आलो आहे। ती म्हणजे आपण काय करणार आहे, हे आपण आपल्या शेतातली गावरान वांगी तोडून आणलेली आहेत। तर ह्या वांग्यापासून आपण काय करणार आहे, आज स्पेशल भरलं वांग करणार आहे, ते पण एकदम गावरान पद्धतीने। तर चला आपण याचे लागणारे साहित्य बघूया। तर मित्रांनो, आपण शेतामधून ना हे अर्धा किलो आहे ना भरल्या वांग्यासाठी अशी ह्या साईजची वांगी पाहिजेत। एकदम मिडियमच्या थोडस लहान साईज आहे। तर आपण अर्धा किलो वांगी घेतले आहेत। तर अर्धा किलो साठीच लागणारे साहित्य आपण बघणार आहे। मित्रांनो, भरल्या वांग्यांमध्ये ना मसाल्याचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो। तर ते इम्पॉर्टंट मसाला आपण बघून घेऊया। त्याच्यामध्ये काय आहे, आपला घरगुती कांदा लसूण मसाला आहे हा 3 चमचे। त्याचबरोबर आपल्या वांग्याची रंगत वाढावी म्हणून आहे ना हा बेडगी मिरची पावडर आहे 2 चमचे। त्याचबरोबर आहे ना, त्याचबरोबर आपल्याला ना आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे 2 चमचे। त्यानंतर ना हे जिरा पावडर आहे ही पण 1 चमचे। त्यानंतर हा गोडा मसाला आहे, हा आपल्या भरल्या वांग्याचा ना सिक्रेट मसाला म्हटलं तरी चालेल, हा 1 चमचा आहे। त्याचबरोबर आहे ना आपण धना पावडर घेतलेली 1 चमचा। त्याचबरोबर आपण अर्धा चमचा हळद वापरणार आहे। 1 वाटी आपण शेंगदाण्याचे कूट वापरणार आहे। चवीपुरते जे मीठ लागणार आहे आपल्या आपल्या अंदाजाने घ्यायचंय। त्याचबरोबर आहे ना मोठे 4 आकाराचे आपण कांदे चिरून घेतलेत बारीक साईज मध्ये, आणि आपल्याला आहे ना फ्रेश कोथिंबीर लागणार आहे। तर एवढे सगळे मसाले आपण ना मिक्स करायचे आहेत आणि आपल्या भरल्या वांग्यात भरायचे। तत्पूर्वी आहे ना आपण वांगी कापायची पद्धत असते ते आपण बघून घेऊ। तर मित्रांनो, वांगे कापायची पद्धत असते भरल्या वांग्यासाठी। तर पहिल्यांदा काय करायचे, आपल्याला असे काटे काढून घ्यायचे। हे मोठे मोठे आहेत ना, सगळे काटे काढून घ्यायचे। त्याचबरोबर नंतर देठ आहे ना आपल्याला साधारण मधनं चिरून घ्यायचं असं। त्यानंतर काय करायचं, आपल्याला अशा 4 पाकळ्या करायच्या। 4 पाकळ्या केल्यानंतर ना असं उघडून बघायचं की आतमध्ये कीड वगैरे काय आहे का। तर असं चेक करायचं आणि पाण्यामध्ये टाकून द्यायचं। आणि काय करायचं, आपल्याला आपले वांगे ना चिरल्यानंतर काळे पडू नये म्हणून साधारण थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय। तर आपले 10-15 मिनिटं आहे ना वांगे काळे पडणार नाही। तर अशा प्रकारे आपण आहे ना सगळे वांगे आहे ना चिरून घेऊ। पाहू शकतो मित्रांनो, अशा प्रकारे आपण आहे ना आपले वांगे चिरून ठेवलेत। तर आता आपण ना मसाला बनवून घेऊ याच्यासाठी। तर मित्रांनो, आता आपण भरल्या वांग्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ। हे आपण 4 कांदे चिरून घेतले होते बारीक, ते घेऊ प्रथम। त्यानंतर आहे ना आपण 1 वाटी आपण आहे ना शेंगदाण्याचे कूट आहे ते घेऊया। त्याचबरोबर आहे ना आलं लसूण पेस्ट आहे 2 चमचे, ते टाकून घेऊ। त्यानंतर हा कांदा लसूण मसाला आहे 3 चमचे, तो पण टाकून घेऊ। आपल्या वांग्याला रंगात यावे म्हणून आपण बेडगी मिरची पावडर आहे ते 2 चमचे टाकून घेऊ। त्याचबरोबर आपल्याला ना अर्धा चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे। त्यानंतर ना हे धने पावडर आहे 1 चमचा, ते टाकून घेऊ। त्याचबरोबर आपला सिक्रेट मसाला आहे, हा गोडा मसाला म्हणतात त्याला, आपण हा टाकून घेऊ। त्याचबरोबर हा जिरे पावडर आहे हे पण टाकून घेऊ। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे। त्यानंतर आहे ना फ्रेश अशी कोथिंबीर टाकून घ्यायची। त्यानंतर ना हे सगळे मसाले ना आपण मिक्स करून घ्यायचे। सगळे मसाले ना आपण चांगल्या पद्धतीने मिक्स करायचे, एकजीव झाले पाहिजेत। साधारण 5 मिनिटं असं मिक्स करत राहिलं की चांगले मिक्स होतात। तर मित्रांनो, काल गणपती उत्सवाचे ना महाप्रसादाचा कार्यक्रम होता। तर तिकडे आहे ना भरल्या वांग्याची पंक्तीला बनवले होते। तर ते खाल्ल्यानंतर ना आज म्हटलं आपण ती रेसिपी बनवावी म्हणून आज बनवायचं नियोजन केलंय। तर पंक्तीमध्ये खाताना खूप मजा आलती। तर आपण त्याच पद्धतीने आज आपण भरले वांगी बनवणार। आपले मसाले चांगले मिक्स होत आले का, त्याच्यामध्ये काय करायचं, 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। पाहू शकतो मित्रांनो, आपला ना भरल्या वांग्याचा मसाला रेडी आहे। तर आता आपण काय करायचंय, आपल्या वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा। तत्पूर्वी काय करायचंय, पाण्यामध्ये असं थोडं नितळून घ्यायचं वांग आपण असं बऱ्यापैकी नितळून झालं। त्यानंतर काय करायचंय, हाताने असे थोडेसे याचे फोड ओपन करायचे आणि असा मसाला याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे। असा बोटाने प्रेस करायचा आहे, चांगला व्यवस्थित लागला पाहिजे। दुसरी पण त्याची आहे ना पाकळी ओपन करायची ना, असा मसाला भरायचा आहे आणि भरून झाल्यानंतर असं थोडंसं प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे आपला मसाला भरून झालाय आणि अशा प्रकारे सगळे वांग्यांचं
मसाला भरून घेऊ आपण. पाहू शकतो मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून ठेवलेला आहे आणि थोडा मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे. हा मसाला आपल्याला फोडणीमध्ये नंतरून टाकायला आपल्याला उपयोगी पडणार आहे. तर आपण काय करूया, आता आपले मसाल्याला फोडणी द्यायला आपण तयारी करून घेऊया. तर आपण काय करूया मित्रांनो, आता एक भांडं घेतले आपण गॅसवर गरम करायला. तर आपण काय करूया, 4 चमचे तेल घेऊ त्यामध्ये आणि आता आपण फोडणी द्यायची तयारी केलेली सगळी. तर आपण आपलं तेल तापसवर थोडं थांबूया. मित्रांनो, आपलं तेल आता छान तापलंय. तर फोडणी देताना काही जास्त मसाला नाही, फक्त जिरा मोहरी कढीपत्ताच आहे. तर आपण 1 चमचा मोहरी टाकून घेऊ, त्याचबरोबर आहे ना 1 चमचा जिरे पण टाकून घेऊ आणि आपला कढीपत्ता पण टाकून घेऊ. हे चांगले तडतडले की आपले सावकाशपणे एक एक वांगे आपल्या याच्यामध्ये सोडायचे. मित्रांनो, पाहू शकता आपले वांगे किती सुंदर दिसत आहेत. तर ह्या क्षणाला एवढं भारी दिसत तर खाताना खूप मजा येईल. तर आपण एक एक वांगा असं सोडून घ्यायचं. मित्रांनो, आपले सगळे वांगे ना आपल्या फोडणीमध्ये टाकलेले आहेत. तर हलक्या हाताने थोडेसे आपण परतून घ्यायचे. हलका थोडासा कलर बदलस तर आपल्याला कमी गॅसवर वांगे आपल्याला परतून घ्यायचे. थोडा हलके काळे डाग पडस तर भाजायचे मित्रांनो. तर एक साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये भाजून जातील. मित्रांनो, आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चोखंद पोटोबा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करायला विसरू नका. आपले वांगे ना तेलामध्ये आपण जेवढे छान परतल ना तेवढे टेस्टला चांगले होतील आणि त्याचबरोबर लवकर शिजतील. तर पाहू शकतो सुगंध एकदम छान दरवळलेला आहे. तर दिसायलाही खूप छान दिसतंय. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आपण फॉलो केलं ना आपले भरले वांगे एकदम चवीला छान लागते. तर आपल्या बघू शकता हलके थोडेसे ना काळे डाग पडत चाललेले आहेत. तर आपले वांगे ना छान परतत आले याचे ते एक चिन्ह आहे. तर मित्रांनो, मग अशी आपण ना वांग्यामध्ये मसाला भरताना थोडं शिल्लक राहिलेला मसाला तो पण टाकून घ्यायचा याच्यामध्ये आणि तो मसाला टाकल्यानंतर आपण छान हलवून घ्यायचे. चांगले मिक्स झाले तर आपण थोडंसं आहे ना गरम पाणी टाकून घ्यायचंय. तर एक साधारण आपण एवढी पळीभर पाणी टाकून घेऊ. मित्रांनो, आपण आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकले तर आपल्या इच्छेनुसार आपल्याला ग्रेव्ही थोडी पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल त्यानुसार पाणी टाकायचं आहे. तर आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि मित्रांनो गरम पाणी वापरायचंय. तर आपले वांगी लवकर शिजतील. पाहू शकतो मित्रांनो, आपल्या आता रश्श्याला उकळी आलेली आहे आणि आपल्या रंगती खूप चांगली आलेली आहे. पाहू शकता आपले वांगे ना दिसायला खूप छान आहेत आणि सुवास उत्कृष्ट सुटलेला आहे. तर आपण काय करायचंय, 10 मिनिटं झाकण लावून आपण याला शिजवून घ्यायचंय. तर आपण काय करूया, आता झाकण लावून 10 मिनिटांनी चेक करूया. तर मित्रांनो, आपण आदन बंद चेक करत राहायचंय आणि थोडं हलवत राहायचंय. तर काय होईल, सगळ्या बाजूने आपलं वांग व्यवस्थित शिजन. तर या स्टेजला आपण बघू शकता किती भारी रंगत आलेली आहे. ग्रेव्ही पण खूप छान दिसत आहे आणि सुगंधही खूप चांगला सुटलेला आहे. तर अजून आपलं शिजलेलं नाही, अजून एक 5 मिनिटं लागतील. तर आपण 5 मिनिटांनंतर बघू. तर मित्रांनो, आता 10 मिनिटं झालेत. आता बघूया आपले मसाला वांगे शिजलेत का. तर मित्रांनो बघू शकता किती छान रंग आलेला आहे आणि आता आपण शिजलेत का नाही ते सुरीच्या साहाय्याने बघूया. तर सुरी काय करायची, देठाच्या साईडला थोडीशी अशी घुसून बघायची. तर आपले आता वांगे ना एकदम छान शिजलेत. तर काय होतं, देठाच्या साईडलाच कच्चं राहतं आणि बुडाला लवकर शिजतं. तर देठाच्या साईडला बघायचं आपण शिजलं का नाही. तर आपली भाजी ना एकदम उत्कृष्ट शिजलेली आहे. तर आता आपण काय करूया, सर्व करून घेऊया. मित्रांनो, पाहू शकता आपल्या वांग्याची रंगत किती भारी आलेली आहे. अशा प्रकारचे आहे ना भरले वांगे ना तुम्ही पण एकदा ट्राय करा. तर आपण काय करूया, एकदा सर्व करून त्याची टेस्ट रिव्ह्यू घेऊ. पाहू शकतो मित्रांनो, भरले वांग्याची स्पेशल आपली डिश रेडी आहे. तर आता आपण टेस्ट रिव्ह्यू घेऊया. पाहू शकता तुम्ही किती भारी रंग वगैरे आलेला आहे त्याचा. तर आता आपण आहे ना त्याचा टेस्ट रिव्ह्यू घेऊया. तर वांगे आपली ना उत्कृष्ट शिजलेली आहेत. तर मित्रांनो, आता काय करू, आपण आपल्या भरल्या वांग्याची ना भाकरीवर आपण कशी टेस्ट एकदा बघून घेऊ. तर बघू शकता मित्रांनो किती भारी रंग आलेला आहे. आपण एकदा खाऊन बघूया. एकदम परफेक्ट चव आलेले मित्रांनो. जसं पंक्तीला जे भरलं वांग असतं ना त्यात पद्धतीची चव आलेली आहे. तर आपण ना आता हे भाताभर पण एकदा टेस्ट घेऊया. तर काय करूया, आपण याची थोडीशी ग्रेव्ही
भातावर टाकून घेऊया. पाहू शकतो मित्रांनो, भातामध्ये ग्रेव्ही मिसळल्यामुळं किती छान रंग आलेला आहे. तर याची टेस्ट पण खूप भारी असणार आहे. आपण खाऊन बघू. भाताबर पण एकदम एक नंबर लागते मित्रांनो. तर ही डिश तुम्ही ना नक्की एकदा ट्राय करा. एकदम भारी डिश आहे आपली गावरान. तर खूप उत्कृष्ट आहे. तर आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला असेच देत राहू.